जनावरं पाळीव प्राणी हे खाली बसतात. ते शेपटीला घाण लागते आणि शेपटीच्या शेंड्यावर गोंडा असतो, म्हणजे वाढलेले केस असतात. त्या वाढलेल्या केसामध्ये घाण अडकते. घाण म्हणजे काय तर शेणमूत्री, आणि तिथे इन्फेक्शन होतं आणि तिथं कडक्या किंवा आम्ही आमच्या भागामध्ये बिरुड म्हणतात. तिथं ती त्वचा शेवटचा पॉईंट असतो तो असा कडक होतो आणि तो कडक होऊन नाचतो, तिथे इन्फेक्शन होतं आणि तो आजार होतो. याच्यामध्ये प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. शेपटीचे केस वारंवार कापणे, म्हणजे त्यात घाण साचून राहत नाही, स्वच्छ धुणे शेपटी अधूनमधून, मग तिथे इन्फेक्शन होत नाही आणि ती घाण साचण्यानं जे काय आजार होईल ते शेपटीच्या त्वचेवर पॉईंटवर जे काय कडकपणा येईल आणि कडकपणा येऊन ते असं नाचल्यासारखं होतं आहे आणि ते होणार नाही स्वच्छता ठेवल्यास. याला एकमेव कारण याच्यामध्ये उपाय जो आहे तो स्वच्छता आहे. पण झालं आहे त्याला काय करायचं, याच्यामध्ये डॉक्टरी उपाय एकच आहे. ते जिथं झालं आहे त्याच्या मागं शेपटी कापतात, मग त्या शेपटी कापलेल्या जागेवर केस येत नाहीत आणि त्या जनावराचं सौंदर्य कमी होते आणि त्याचा बाजारभाव कमी होतो. पण जे जनावरचे डॉक्टर आहेत किंवा ॲलोपॅथी जो उपचार आहे तो तोच आहे. माझ्याकडे बरेच वेळा असे बिरडू झालं, पण मी कधी शेपटी कापली नाही. त्याला सोपा उपाय, शेपटी हातात घ्यायची, पॉईंटवरचे संपूर्ण केस कापायची कात्रीने, संपूर्ण खरडून केस कापायचे. जसं आपण दाढी करतो किंवा आपले केस कापतो आणि कशी स्वच्छता ठेवतो तशी स्वच्छ करायचं. ते पाण्यानं धुवायचं, डेटॉलने धुवायचं आणि डेटॉल धुतल्यानंतर पोटॅशियम परमॅनंट आणि सायट्रिक ॲसिड दोन्हीचं एक मिक्स द्रावण करायचं, 1 ग्लासभर. त्याच्यामध्ये सकाळ संध्याकाळ ते शेपटी 2-4 इंच शेपटी त्या पाण्यामध्ये त्या द्रावणामध्ये बुडवायची. पोटॅशियम परमॅंगनेट निळं औषध जे आपण पाणी शुद्ध करायला वापरतो ते निळं औषध एका ग्लासामध्ये चिमटभर टाकायचं आणि आपलं सायट्रिक ॲसिड लिंबू सत्व नसेल तरी 1 लिंबू पिळायचं, काय अडचण नाही. पण सायट्रिक ॲसिड कॉन्सन्ट्रेशन असतं लिंबामध्ये, तेवढं ताकद कमी असते.